तर देशमुख हत्या प्रकरणी आणखी एक नवा अँगल आज समोर येताना दिसतोय, तो म्हणजे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येला 2 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटलाय आणि तरी सुद्धा त्यांना न्याय मिळालेला नाही। अशातच त्यांचे बंधू धनंजय देशमुखांनी गंभीर आरोप केले। संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणातील बी टीमवर कधी कारवाई करणार असा सवाल त्यांनी केलाय। दुसरी एक बी टीम या संदर्भात काम करत असल्याचा आरोप करत धनंजय देशमुखांनी डॉक्टर सुभाष वायबसे, बालाजी तांदळे, संजय केदार आणि मोराळे यांची नावे घेतली आहेत। त्यांच्यावर कारवाई कधी करणार असा प्रश्न त्यांनी प्रशासनाला विचारलाय। बी टीम मधले तर 4 नाव स्पष्ट आहेत, जे की आरोपीला सोडवायला गेलेले भावाच्या पाठीमागे जी गाडी होती ती गाडी घरी नेऊन सोडणारे बालाजी तांदळे, 6 तारखेला, 9 तारखेला, 12 तारखेला शेजारच्या गावचे सरपंच संजय केदार, त्यांना फोन आलेला आरोपींचा, हे 3 आणि फोन पे पैसे झालेले डॉक्टर वायबसे। तुम्ही हे सांगा मला, आज देखील जे कोणी आरोपी इथे येतात सुनावणीला, कोठडीला, त्यावेळी सगळी टीम त्यांच्या आत अवतीभोवती असते। तर धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया आपण पाहिली। आता त्यांनी नेमके काय गंभीर आरोप केलेत ते पाहूया। बालाजी तांदळे, संजय केदार, डॉक्टर वायबसे आणि मोराळे हे बी टीमचा भाग आहेत असं त्यांनी म्हटलंय। संतोष देशमुखांचा पाठलाग करणारी गाडी बालाजी तांदळेनं घरी सोडली। 6 आणि 9 डिसेंबरला शेजारच्या गावचे सरपंच संजय केदार यांना आरोपींनी फोन केला। पोलिसांनी बी टीम मधील आरोपींची चौकशी करून त्यांना सोडून दिलं। आरोपींना मदत करणारी बी टीम मोकाट फिरतीये। सहआरोपी म्हणून चौघांवर कारवाई का करण्यात येत नाहीये असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। तर या बी टीमच्या मुद्द्यावर मनोज जरांगे, बजरंग सोनवणे आणि अंबादास दानवे यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात पाहूया। आरोपी फरार आहेत। कोणत्या तरी बड्या नेत्याला फोन केलाय, बडा नेता कोण हे जनता सांगते, मीडिया सांगते, रेकॉर्ड सांगतोय, तरी तुम्ही अटक करत नाहीत। आरोपी फरार आहे, किती सोपं आहे ना, आरोपी फरार आहे त्याला पकडत नाहीत। उघड आहे ना, लोक काही इतके आहेत का? जे आरोपी फरार होते खुनाच्या टायमाला त्यांना कोणतरी सांभाळलंय, ते सह आरोपी नाही आहेत। त्या कोणत्याने मोबाईल फेकून दिलाय, कोणाचा बी चाट्याने द्या, ते सापडत नाही। हे पुरावे नष्ट नाही करणं म्हणतात, त्याला काय म्हणतात? आरोपी सोडून देणार आहेत तुम्ही? या लोकांनी त्यांना पळून जायला मदत केली। याच लोकांनी कुठं पोलीस स्टेशनला ब्लँकेट पुरवले, कुणी गाड्या पुरवल्या, कुणी पैसे पुरवले। तर या लोकांचे नावं जर धनंजय देशमुखने डायरेक्ट बाय नेम घेतलं असेल तर मला एसपी साहेबाला सांगायचं की एसपी साहेब तुम्ही काय करायला लागलात, नेमकं का करत नाही त्याच्यात? आणि सीआयडी असेल, एसआयटी असेल, ज्यांनी नेमलं त्यांनी सुद्धा या टीमला एकदा चौकशीला घेऊन त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे ना। हे बीडचं दहशतवाद संपणार नाही जोपर्यंत धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरून काढून बाजूला करत नाही, तोपर्यंत बीडचा दहशतवाद संपणार नाही। दरम्यान बी टीमवरच्या या सगळ्या आरोपांवर स्वतः बालाजी तांदळे आणि शिवलिंग मोराळे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। 9 वाजता सीआयडी साहेबाचा, डीवायस साहेबाचा फोन आला होता उदर सरांचा, की तुम्ही केरला या तपास। आम्ही म्हणजे सर मी आलो, तर मी ज्यावेळेस तिथं आंघोळ केली, स्टँडवर आलो, त्यावेळेस फोन केला, ते मला केरला या, केजून ते मला बीडला घेऊन गेले। बीडला गेल्याच्या नंतर ते आमची चौकशी वगैरे, चर्चा वगैरे झाली संपूर्ण। मला धनंजय देशमुख दिसला आणि तो म्हणला की तुम्ही तर खूप खुश आहेत, राव नर्वस नाही चेहऱ्यावर। मी म्हणलं नाही, मी सीआयडी मला चौकशीला बोलवलंय, त्या चौकशी काम मी आलोय, तुम्ही बाजूला गेलो। धनंजय देशमुख यांचा 100% खोटा आहे। मी माझी स्वतःची गाडी इळम घाट या ठिकाणी उभी होती, मी दौऱ्यात होतो, दौऱ्यात माझ्या मित्राच्या गाडीत गेलतो, ब्लॅक स्कॉर्पिओ होती, हे सगळं सांगतो। MS 239272 तिचा नंबर होता। त्या गाडीमध्ये माझे मित्र, मी, दादाच्या दौऱ्यात होतो, कारण आम्ही पक्षाचे कार्यकर्ते, तर दादा येणारच म्हणले आम्ही तिथं जाणारच, त्यात काही प्रश्नच नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।